कुणाही आणि कुणाचीही आपल्या घराकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत होत नाही. आपला बाप आंधळा असू द्या, लंगडा असू द्या, किंवा एकदम रोगराईने खाटे जरी पडलेला असेल ना, तरीही त्या घराचा आधार आपला बाप आहे. काही ठिकाणी फक्त ज्या कविता लिहिल्या जातात त्या फक्त आईच्याच असतात. बघा, आई जेव्हा आपल्याला खुशीत घेते ना, त्यावेळेस आई आपल्याला कडेवर घेते. परंतु जेव्हा बाप आपल्याला खुशीत घेते ना, बाप आपल्याला खांद्यावर घेते. याचं एकच कारण, आई तुम्हाला नजरेपर्यंत दाखवू शकते आणि बाप त्याच्या डोक्यावरचा दाखवू शकते. म्हणून सर्व कवींनी आईला मांडलं आहे आणि बापाच्या वेदना लोकांपर्यंत पोचत नाही. आपल्याला जर आपला बाबा ओरडला ना, तर आपण धावत आईजवळ जातो. आई आपल्याला पदराखाली गोंजारते द्यायचा, परंतु त्या बापाच्या रागवण्याचा खूप मोठा असा अर्थ आहे आणि तोच अर्थ आज या घरावर पडलेला आहे. आणि त्याच्यासाठी एक गीत सादर करीत आहोत. आपल्यासमोर गीत सादर करतील आमचे गुरुवर्य प्रेमनाथजी जोशी. ऐका, लक्ष असू द्या. सोडूनिया गेले मुलाचं बाप गेल्यानंतर, मुलांचं बाप गेल्यानंतर त्याच्या पुढे हा प्रश्नच आहे. काय प्रश्न आहे ऐका. सोडूनिया गेले बाबा मायले कराना, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला, आमच्यासाठी